नमस्कार. एबीपी माझाच्या प्रेक्षकांचं वस्त्रकथीच्या 5व्या भागामध्ये स्वागत आहे. आज या भागामध्ये आपण वस्त्रांबद्दलच्या वेगवेगळ्या प्रथा आणि चंद्रावळी या प्रकारचं वस्त्र या दोन गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. मंडळी, मागच्या भागापासून मी तुम्हाला थोडीशी वस्त्र कशी निर्माण झाली याची एक कथा सांगायचा प्रयत्न करते. तर आपण बघितलं की माणूस हा एकच असा प्राणी आहे की ज्यांनी वस्त्र निर्माण केली आणि वापरली, आणि त्या वस्त्रामध्ये त्यांनी वेगवेगळ्या निसर्गात आढळणाऱ्या जे सौंदर्य घटक असतात त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असं आपण म्हणता येईल. आता मानवी संस्कृतीची जी वाटचाल झाली, आपल्याला माहिती आहे की वेचक आणि शिकारी या रूपातून माणूस जेव्हा शेतकरी झाला तेव्हापासून खरी मानवी संस्कृतीची घोडदौड सुरू झाली. आणि या शेतीमध्येच कधीतरी त्याला कापसाचं किंवा कापसासारख्या एखाद्या फळाचं शोध लागला असणार, आणि मग त्या धाग्यापासून वस्त्र विणता येतं. हा प्रवास किती वर्षांमध्ये झाला किंवा किती शेकडो वर्षांमध्ये झाला हे आपल्याला आज तरी ज्ञात नाहीये. पण पानांची वस्त्र करून घालणं किंवा पानं विणून त्यांची वस्त्र घालणं किंवा झाडांच्या साली घालणं, प्राण्यांची कातडी वस्त्र म्हणून वापरणं, याच्यापासून ते वस्त्र स्वतःची स्वतः विणणं इथपर्यंतचा हा प्रवास अत्यंत रंजक पद्धतीने झाला असणार याच्यात शंकाच नाही. पण एकदा माणसाला हातमाग या यंत्राचा शोध लागला. त्याच्यामध्ये सुद्धा मी असं वाचलंय की बरेच वेगवेगळे संशोधक होऊन गेले आणि त्यांनी त्या हातमागाच्या याच्यामध्ये प्रयोग करत करत त्याला आजचं रूप आलंय. पण हातमागावरती एक आडवा धागा आणि एक उभा धागा असं घेऊन वस्त्र विणता येतं हे जेव्हा त्याला कळलं, आणि त्याच्यानंतर त्याची जी काही नेत्रदीपक प्रगती झाली त्याचा थोडासा आढावा आपण आता या मालिकेद्वारे घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आपल्याबरोबर आहेत वस्त्र रचनाकार आणि संशोधक विनय नारकर. विनय, नमस्कार. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण म्हटलं तसं काही वस्त्रांबद्दलच्या परंपरा, प्रथा यांचं आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच हे आपल्या मराठी संस्कृतीशी जास्त निगडीत आहे. जरी वस्त्र परंपरा ह्या संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने विकसित झाल्या तरी मला असं वाटतं भारतामध्ये वास्तुकला आणि वस्त्र परंपरा या दोन्ही गोष्टी इतर जगापेक्षा खूप लवकर, खूप आधी सुरू झाल्या. आणि ज्यावेळेला आता युरोपमधले देश आपण जर म्हटलं तर ते लोक अजूनही खूप प्राथमिक अवस्थेत असताना सुद्धा भारतामध्ये या परंपरा खूप पुढे गेलेल्या होत्या. तर त्यामुळे महाराष्ट्रातल्या परंपरा आपण या कार्यक्रम मालिकेमध्ये बघतो आहोत. तर आपण आम्हाला असं सांग की काय काय वेगवेगळ्या प्रथा किंवा परंपरा आपल्याला दिसतात. जसं तुम्ही म्हणाल की जेव्हा बाकीचं जग वस्त्रांच्या बाबतीत प्राथमिक अवस्थेत होतं आणि तेव्हा भारतात खूप प्रगती झालेली होती. ती प्रगती सर्वांगीण होती. असं नाही आहे की फक्त काही छान वस्त्र निर्माण झाली आणि लोकांनी ती परिधान केली, इतक्यापुरतं ते मर्यादित नाही. तर त्याच्यातनं त्यांच्या देवाणघेवाणीमधनं, त्या वापरण्याच्या संकेतांमधून, त्यांच्यामधनं काही संकेत निर्माण झाले, रंगांबद्दलचेच काही संकेत निर्माण झाले. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट वस्त्रच वापरली गेली पाहिजे आणि विशिष्ट प्रसंगी काही देवाणघेवाणीसाठी विशिष्ट वस्त्र दिली गेली पाहिजेत. म्हणजे इतकं की वस्त्रांवरनं आपल्याकडे, म्हणजे आता अर्थात माझं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असल्यामुळं किंवा मराठी भाषा असल्यामुळं मला हे माहिती आहे की महाराष्ट्रात वस्त्रांसंबंधी कित्येक शब्दप्रयोग निर्माण झालेले आहेत, कित्येक म्हणी तयार झालेल्या आहेत. हे असं दाखवतं की आपल्याला वस्त्र परंपरा ह्या फक्त परिधानाच्या पलीकडे जाऊन आपल्या भावविश्वाचा भाग झाल्या आणि त्या वेगवेगळ्या प्रसंगांमधून, वेगवेगळ्या तऱ्हांमधून आपल्यासमोर आविष्कृत झाल्या. हे जे सगळं काही घडत गेलेलं आहे हे इतकं रोचक आहे आणि आपल्या समाजाबद्दल, आपल्या समाजाच्या सौंदर्यशास्त्राबद्दल इतकं बोलतं आणि आपल्याला आत्ताच्या ह्या काळामध्ये आपल्याला आठवण करून देतं की आपण कोण आहोत, आपल्या परंपरा काय आहेत, आपली मुळं काय आहेत. आणि आपण जेव्हा एकेकाळी असे प्रगत होतो तेव्हा आपल्याला उलट्या दिशेनं प्रगती करणं हे योग्य आहे का, हा आपल्याला प्रश्न विचारला गेला पाहिजे. आता मला वाटतं जागतिकीकरणाच्या वावटळीमध्ये आपण अक्षरशः भिरकावलं गेलेलो आहोत आणि आपण कुठे चाललो हे आपल्यालाच कळत नाही.
अशा वेळेला हे फार आवश्यक आहे की खरोखर आपली मुळं काय होती हे समजून घेणं आणि प्रगती करणं हे एक खूप चांगली गोष्ट आहे. हो. पण ज्या गोष्टीमध्ये प्रगती झालेली आहे तिथून तुम्ही जर माघारी वळत असाल अगदी बरोबर तर तो मग त्या सगळ्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या तर त्या सगळ्यांचा अवेअर केल्यासारखं आहे. म्हणून हा सगळा उहापोह आपण ह्यासाठी करतोय की जाणून घेण्यासाठी. आता वस्त्र प्रथा निर्माण झालेल्या काही इतक्या मला वाटतं चंद्र आणि वस्त्र यांचा एक खूप जवळचा संबंध या सगळ्या सांस्कृतिक ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. तर त्याच्याबद्दल सांग. मला हे दिसतं की महाराष्ट्रात विशेषतः आपण मराठी समाजाबद्दलच बोलतोय आता. मराठी समाजाचं चंद्राचे काहीतरी विशेष नाते आहे. त्याशिवाय चंद्रकळे सारखी इतकी लोकप्रिय साडी आपल्याकडे निर्माण झाली नसते. शिवाजी महाराजांपासून आणि आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांपासून सगळं आपण माथ्यावर चंद्र मिरवतो. बरोबर. मला दुसरीकडे ह्या परंपरा दुसरीकडे असं दिसत नाही की स्त्री आणि पुरुष दोन्ही एकाच प्रकारे आपल्या माथ्यावर तिलक लावतात आणि तो सुद्धा चंद्राचा तिलक मला दुसरीकडे कुठे दिसत नाही. ही एक विशेष बाब आहे. आपण चंद्राला कायम शिरोधार्य मानलेला आहे. मला असं वाटतं की म्हणजे ते आपल्या संपूर्ण देवी देवता आणि हे सगळं जे आपलं आहे सांस्कृतिक संचित त्याच्यामध्ये पण ते आहेच आहे. जसं आपण म्हणतो की चंद्र आणि शंकर किंवा चंद्र आणि गणपती यांचं अगदी जवळचं नातं आहे. आपल्याला ती गणेश चतुर्थीची कथा पण माहिती असते की त्या दिवशी जर चंद्र बघितलं तर तुमच्या चोरीचा आळ येतो वगैरे. तशीच एक दुसरी प्रथा आपल्याकडे आहे. मला वाटतं की तूच सांगणं जास्त. म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपल्याकडे देवता आहे. तर वस्त्रांची देवता ही चंद्र असं आपल्या पुराणांमधून सांगण्यात आलेलं आहे. तर मग ह्या वस्त्रदेवतेची पूजा कशी मांडायची. तर आपण जेव्हा नवीन वस्त्र घेतो तर अजूनही ती प्रथा आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते की आपण ती देवासमोर ठेवतो किंवा चंद्राला. तर ती प्रथा अशी होती की शुद्ध प्रतिपदेला आणि द्वितीयेला आपल्या आपण नेसलेल्या वस्त्राची म्हणजे त्या जुन्या काळातली प्रथा आहे त्यावेळेस आपण नेसलेलं उपकरण असेल शेला असेल त्याची किंवा आपण नेसलेल्या लुगड्याची साडीची एक दशा काढायची आणि त्या चंद्राला अर्पण करायचे. काही धागे काढायचे त्याच्यातून धागे काढायचे आणि ते चंद्राला अर्पण करायचे आणि प्रार्थना करायची तू जसा नित्य नवा होतोस तशी आमची वस्त्र नवी होऊ दे. आमचा वस्त्र संग्रह वाढू दे आणि जुनी एक प्रकारे हे जुनं वस्त्र घे नवीन वस्त्र दे. अशा प्रकारे चंद्राला आपण म्हणजे चंद्राचा हा जो काही एक म्हणजे आता खरं तर ती एक वैज्ञानिक घटना आहे असं आज आपल्याला माहिती आहे. पण चंद्राचा हा जो काही प्रवास असतो की प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत तो एक एक कलेनी वाढत जातो. तर ह्याचं मला वाटतं समाज मनाला कुठेतरी खूप आकर्षण वाटलेलं. खूप आकर्षण आहे चंद्रकळांचं प्रचंड आकर्षण आपल्याला समाजाला आणि फक्त महाराष्ट्र सगळ्या जगभर हे आकर्षण आहे. पण वस्त्राला देवता कुठली तर आपण ठरवली ते वस्त्रांशी जोडलं जाणं हे महाराष्ट्रात आहे. म्हणून मला वाटतं की चंद्राचं आणि महाराष्ट्राचं एक खूप छान नातं आहे आणि ही प्रथा अशी त्याच्यामुळे आपल्या समाजात निर्माण झाली. या आणि जसं हे यामध्ये आम्ही दाखवलेलं आहे की हे अशा प्रकारे दशा अर्पण केली जाते. मग असं मला वाटतं अगदी भाऊबीजेला सुद्धा स्त्रिया भावाच्या आधी चंद्राला ओवाळून. किती सुरेख गाणं आहे त्याच्याबद्दलच आपल्याकडे. आणि अशा आणखीन पण काही प्रथा आहेत ना आपल्या. म्हणजे कुठल्या दिवशी कुठली वस्त्र नेसायची किंवा कुठल्या प्रसंगी कुठली वस्त्र नेसायची याच्याबद्दल पण. त्याच्याकडे एक लोकगीत आहे त्याच्या बाबतीत. लोकगीत म्हणा पद काय असेल ते. रवी फाळी मंगळ जाळी बुध बेसा नवनेसा बुध बेसा नवनेसा गुरु शुक्र पुसू नका कारण ते शुभच आहे आणि शनिवारी नेसू नका. हे असं काही आता नियम म्हणजे शनिवारी नवीन वस्त्र नेसायची नाही. बुधवारी शुक्रवारी तुम्ही नेसू शकता आणि बुधवारी सुद्धा नेसू शकता. हो. आणि मंगळवारचं काय म्हणाले मंगळ जाळी. मंगळ जाळी म्हणजे ते शोककारक होतं मंगळवारी वस्त्र नेसलं तर. म्हणजे नवीन वस्त्र मंगळवारी नेसायचं नाहीये. आणि म्हणजे सोमवारी नेसलं तर ते आर्द्र होतं आणि मंगळवारी नेसलं तर शोककारक होतं. बुधवारी नेसलं तर ते ज्ञानदायक होतं कारण बुध आणि ज्ञानाचा संबंध आहे. शुक्रवारी धारण केल्यास प्रीतिसंगतीदायक होतं. शुक्र उच्चीचा वगैरे जे आहे तर शुक्र हा जरा प्रेमाचा उच्च असं ते जे संबंध जोडला गेलेला आहे ते आहे. आणि शनिवारी धारण केल्यास ते मलदायक होते. आणि आणखी ह्या गोष्टींशिवाय आता हे काय जे काही त्याच्या कल्पना असतील त्या असतील पण ह्याचं प्रथा आहे त्या वस्त्रासंबंधीच्या एवढंच यातनं घेण्यासारखं आहे. म्हणजे मला हे इथं डिस्क्लेमर
सांगावं हो, वाटतं की म्हणून आजच्या सांगितलं. विज्ञान युगामध्ये हा. याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवायचं आहे, पण अशा परंपरा आपल्याकडे आपल्याकडे होत्या निर्माण असं झाले. म्हणजे हा वस्त्र हे आपल्यासाठी भावविश्वाचा भाग आहे. हो, हेच त्याच्यातून आपल्याला- एकच गोष्ट मला अधोरेखित करायची, हो. बाकीचं काही. आणि शिवाय आपल्याकडे दिसतं की वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळी वस्त्र योजलेलीच आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की आता संक्रांत येते आणि चंद्रकळा त्या दिवशी काळ्या रंगाची साडी नेसली जाते. हो. त्याच्याबद्दल आपण पुढच्या काही भागांमध्ये बोलणारच आहोत. आणि अशा आणखी काही परंपरा आहेत की दिवाळीला आपण नवीन वस्त्र घेतो, नेसतो, किंवा आपल्याकडं अगदी शोकप्रसंगाला सुद्धा जेव्हा शोक संपतो, म्हणजे एखादी व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्या घरातल्या लोकांचा शोक संपलाय, आता तुम्ही पुन्हा तुमच्या आयुष्याला सुरुवात करा हे सांगण्यासाठी वस्त्र दिली जातात. अगदी एवढंच काय, आपल्या इथं मूल जन्माला आल्यानंतर त्याचा पहिला दागिना वस्त्राचा असतो, धाग्याचा असतो, कर्दवटा, धाग्याचा असतो. तिथूनच सुरुवात होते. हो, हो, हो. आणि मला वाटतं या महालक्ष्मी किंवा आपण हे जे व्रत करतो गणपती बरोबर, त्याच्या वेळेला सुद्धा रेशमी म्हणजे दोरे घेतले जातात. दोरे घेणे हाच शब्द आहे, दोरे घेणे शब्द आहे, की त्याच्यामध्ये ते दोरे आधीच हळद आणि लावून ठेवलेले असतात आणि नंतर ते प्रसाद म्हणून ते धारण करायचे घरातल्या स्त्रियांनी. त्याला इतक्या गाठी मारायच्या, त्या प्रत्येक गाठीमध्ये एक शुभसूचक काहीतरी पदार्थ किंवा प्रसादातल्या फुलाची पाकळी वगैरे अशा गोष्टी घातल्या जातात, कुंड वगैरे अशा गोष्टी, आणि त्याच्यातून मग ते वस्त्र धारण केलं जातं. तर यात सुद्धा मला वाटतं की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला ते धारण करता यावं, म्हणजे हा पण एक हे आहे. आणि म्हणजे धागे किंवा दोरे हे संपूर्ण वस्त्राचं प्रतीक म्हणून प्रतीकच आहे ते, त्याच्यातूनच वस्त्र निर्माण होतं. आणि अगदी वस्त्राचंच म्हणाल, स्त्रियांचं तर आणखी जास्त घनिष्ठ नातं आहे कुठेतरी. कारण स्त्रियांच्या आयुष्यातले जे जे काही महत्वाचे प्रसंग आहेत त्यावेळेस तिला लुगडं साडी देण्याची प्रथा आहे. पहिल्यांदा मुलगी वयात आली की तिला साडी नेसवली जाते. आणि त्याचा शब्द सुद्धा त्याला पदर आला असं म्हणतात. पदर आला हा शब्द आहे. पदरावरून खणाची परकर चोळी घालणारी मुलगी आता तिला परवंट्यावरनं पदर आला. म्हणजे परवंटा म्हणजे पदर नसलेली साडी, आणि पदर येणे म्हणजे त्या साडीला पदर येऊन ती फक्त कमरेभोवती असतो परवंटा, त्याला पदर येणे म्हणून ती पूर्ण साडी नेसताना दिली जाते ती वयात आल्यानंतर. त्याच्यातून तो पदर येणे हा शब्द प्रयोग तयार झालेला आहे. परवंट्याला पदर ना, कुठले कपडे घालायचे कुठल्या वयात ह्याच्यावरून आलेला तो वाक्प्रचार त्याच्यावर आहे. मग त्याच्यानंतर लग्नाच्या वेळेस अष्टपुत्री दिली जाते पिवळी, ती मामाकडून दिली जाते. आणि त्याला सुद्धा अष्टपुत्री म्हणलंय, म्हणजे त्याच्या मागची भावना अशी आहे की हा संसार सुखाचा व्हावा, त्यांना भरपूर संतती प्राप्त व्हावी आणि एकूणच समाजाचं ह्याच्यात वाढ व्हावी. म्हणजे लग्नाच्या प्रसंगी दिली जाते. पुन्हा डोहाळ जेवणाला हिरवी साडी दिली जाते. त्याचंही अनन्यसाधारण महत्व आहे आपल्याला, कारण सृजनाचं प्रतीक आहे हिरवा रंग. आता ते थोडक्यात आपण घेतोय. आणि शेवटी जर सुवासिनीचं निधन झालं तर एक माहेरची साडी म्हणून ती एक परंपरा आहे. म्हणजे प्रत्येक हा स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग आहे, त्याच्याशी संबंध साडीचा आहे. म्हणून आता आम्हाला असं वाटलं की ही चंद्राची जी काही प्रथा आहे, दशा वाहणे किंवा चंद्राला सुताने ओवाळणे अशी नाव आहेत त्याला, तर या मला वाटत होतं की याच्यातून काहीतरी साडी निर्माण व्हावी. आपण नेहमी पारंपरिक साड्या बनवतो, पण वस्त्र प्रथेला एक समर्पण म्हणून एक साडी निर्माण व्हावी म्हणून मला ह्या अभ्यासाच्या दरम्यान 2 श्लोक सापडले, ज्याच्यामध्ये या प्रथेचं वर्णन केलेलं आहे 2 सुभाषितांमध्ये. म्हणजे संस्कृत सुभाषित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर वाचून दाखवली तर आपल्याला जरा एक श्लोक असा आहे की शंभुः श्वेतार्क पुष्पेण चंद्रमा वस्त्रतंतुना अच्युतः स्मृतिमात्रेण साधवः करसंपुटैः. याचा अर्थ असा आहे की शंभू श्वेतार्क पुष्पेण म्हणजे शंभू महादेव हा पांढऱ्या फुलांनी आनंदी होतो, म्हणून रुई फुल मंदाराचं फुल त्याला प्रिय आहे, तर तो पांढऱ्या फुलाने आनंदी होतो. आणि अच्युतः स्मृती मात्रेण, विष्णू आहे हा नुसत्या स्मरणानेच आनंदी होतो. स्मरण केलं की तो विष्णू खुश होतो. साधव कर संपुटही, साधू जे लोक आहेत त्यांना नमस्काराने ते आनंदी होतात. तसंच चंद्र हे वस्त्रतंतुना, म्हणजे ह्या चंद्र सुतानेच, वस्त्राच्या सुतानेच आपला चंद्र देवता आहे ही आनंदी होते, म्हणून तिला ती व्हायची आहे. तर ती वाहताना जे म्हणायचं आहे तो दुसरा श्लोक आहे. अच्छा, तो त्या श्लोकात असं म्हटलंय, चंद्रत्वाम वसनाचलस्य दशया समावयाम कथम. हा, म्हणजे चंद्रा मी तुला
वस्त्राची दशा कशी किंवा वाहतो अशा अर्थाचा तो दुसरा श्लोक आहे. त्यामुळे मला वाटलं की ही दोन इतकी सुंदर डॉक्युमेंट झालेली आहे, ही प्रथा यात डॉक्युमेंट झालेली आहे या दोन श्लोकांमध्ये, तर याच्यातनं एक साडी निर्माण करावी असा माझा विचार होता. तर ही साडी त्याच्यामधनं आपण चंद्रावळी नावाची ही साडी निर्माण केली. तर तो आधीचा जो मोठा श्लोक आहे तो पूर्ण पदरावर आपण घेतलाय. म्हणजे ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की हे वेगवेगळे देव वेगवेगळ्या अर्पणाने प्रसन्न होतात, तसा चंद्र हा वस्त्रतंतूंच्या अर्पणाने प्रसन्न होतो. अगदी. तर तो श्लोक इथे मला वाटतं हे दोन त्याच्या ओळी आहेत आणि संपूर्ण पदरभर त्या ओळी पुन्हा पुन्हा विणल्या गेलेल्या आहेत. आणि जो दुसरा जो श्लोक आहे त्याच्यामधून आम्ही कसं वाहू तुला माझ्या वस्त्राचं सूत, तर त्याची आम्ही ही बुट्टी बनवली. त्याच्यामध्ये ही चंद्र आहे आणि ती गोलाकारामध्ये ती बुट्टी आम्ही बनवली आणि ती अशा प्रकारे त्या साडीची अशी रचना केलेली आहे. म्हणजे मला वाटतं हा जो श्लोक आहे हा या एका ह्याच्यामध्ये मोठा बाजूनी म्हणजे संपूर्ण असा इथे गोलाकारामध्ये विणला गेलेला आहे. आणि मध्ये मात्र चंद्रकोर दाखवले, कारण संपूर्ण चंद्र दाखवण्याच्या ऐवजी चंद्रकोर दाखवले. वर्धिष्णू चंद्रालाच हे अर्पण केलं जातं त्याच्यामुळे. आणि हे त्याची रचना आणि त्याच्या याच्याबद्दल म्हणजे मुद्दाम तो काळी पार्श्वभूमी त्याच्यासाठी म्हणजे रात्रीचं जरा आकाश दाखवण्यासाठी. चंद्रकळा आपली जास्त काळी असते, तो चंद्रकळेचा तो आमच्यावरचा चंद्र हा दिवसा सुद्धा असतो पण रात्री जेव्हा असतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. हो अर्थात. त्यामुळे तो काळ्या पार्श्वभूमीवर जास्त उठूनही दिसतो त्याच्यामुळे. आणि बाकीच्या रंगांमध्ये ही साडी बनवली आहे, पण याच्यामध्ये पहिल्यांदा मला वाटतं या साडीबद्दल तुझी खूप म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुझं नावाजला गेलायस तू या साडीच्या रचनेबद्दल. त्याच्याबद्दल थोडंसं सांग. इंग्लंडहून लंडनहून प्रसिद्ध होणार द क्विल्टर्स मॅगझिन म्हणून एक प्रसिद्ध मॅगझिन आहे, ज्याच्यामध्ये वस्त्र मधील प्रयोगांचा त्याच्यात आढावा घेतला जातो आणि त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. तर त्याच्यामध्ये या गेल्या महिन्याच्याच क्विल्टरच्या अंकामध्ये त्यांनी माझी छोटीशी मुलाखत घेऊन ही चंद्रावळी साडी जी कॅलिग्राफीमध्ये आपण बनवलेली आहे त्याची दखल घेतली आणि त्याचं कौतुक त्यांनी त्याच्यामध्ये केलं. त्याच्यात त्यांनी समावेश केला. हो. थोडक्यात त्या नियतकालिकाद्वारे तू संपूर्ण जगभरातल्या रसिकांपर्यंत पोहोचलायस की हा तुझा जो नवीन प्रयोग आहे आवडलंय त्यांना, लोकांना छान ती प्रथा राहते. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं की हे खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे अशासाठी की अशा पद्धतीची कुठली साडी पूर्वी आपल्या परंपरेत नसताना केवळ ती अशी एक प्रथा आहे आणि त्यामुळे तो आपल्या भावविश्वाचा आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणून त्याला समर्पण म्हणून तू ही साडी रचलीस, त्याची रचना केलीस आणि त्याची निर्मिती केलीस. ही खूपच छान गोष्ट झाली आणि त्या निमित्ताने आज आपल्या सगळ्या वस्त्र परंपरांचा पण आपला उहापोह झाला, वस्त्रप्रथांची आठवण आपल्याला झाली की अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये वस्त्रांच्या आणि चंद्राच्या अशा दोन्ही आठवणी आज आपण काढल्या. तर मला वाटतं थोडासा हा आजच्या आपल्या आधुनिक आणि अतिशय वेगवान अशा आयुष्यामध्ये बरेच वेळेला आपल्याला तो चंद्राकडे बघायला सुद्धा वेळ नसतो आणि कधी उगवला कधी मावळला किंवा कुठली तिथी आहे हे सुद्धा आपल्याला शहरातल्या लोकांना लक्षात नसतं. पण काही विशेष गोष्टी ज्या असतात म्हणजे दिवाळीची जी अमावस्या असते आणि नंतरचा पाडवा, भाऊबीज ह्या गोष्टी तर आपण साजऱ्या करतो आणि गणेश चतुर्थीची मी जी गोष्ट सांगितली ती पण आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते. पण मला वाटतं कोजागिरी पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा असते आणि त्याचं जे साजरी करण्याचं जे स्वरूप आहे ते सुद्धा अगदी आपल्या मराठी रसिक मनाला साजेसं आहे आणि त्या तशा प्रकारे दुसरीकडे दिसतही नाही, तेही आपण चंद्र आणि पौर्णिमा साजरी करतो. आणि त्यात सुद्धा तो जो एक तो मला फार विशेष वाटतो की दूध पितो आपण म्हणजे केशरी दूध किंवा चंद्राचं प्रतिबिंब पाहून, पण मुख्य त्या ह्याच्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पाहणं हा मुख्य विधी आहे त्यातला. आणि रात्र ती चंद्र चांदण्यांच्या संगतीमध्ये घालवणे हे याच्यामधले कवित्व आहे आपल्या परंपरेचं. म्हणून मला वाटतं की वस्त्रांसंबंधी काही परंपरा प्रथा आहेत त्या आपण अगदी सहजपणे पाळण्यासारख्या आहेत, त्या पाळू शकतो जेणेकरून आपल्या भावविश्वाचा भाग म्हणून वस्त्र टिकून राहतील. आपण आणखी संवेदनशील बनू आणि वरचेवर
भकास होत चाललेल्या या जगामध्ये एका अर्थाने कोरड्या आणि मला असं वाटतं कोरडेपणा खूप आलेला आहे. तर हा जो ओलावा असतो तो या अशा काही परंपरांमधून आणि येतो आणि सहज साध्य आहे. ह्याच्यामध्ये काही अंधश्रद्धा असण्याचाही काही भाग नाहीये ह्याच्यामध्ये, फक्त रसिकता आहे ह्याच्यामध्ये. तर या आपण आसोशीनी पाळायला हरकत नाही, एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे. अधोरेखित होत आहे. तर वस्त्रकथीच्या प्रेक्षकांना आवाहन आहे की हे सगळे आमचे भाग कसे वाटतायत तुम्हाला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. आणि आपल्या पुढच्या भागांमध्ये विनयकडून अशाच आणखीन नवीन आणि वेगळ्या ज्या पारंपरिकच पण त्याच्या वेगळ्या स्वरूपात त्या आज आता आपल्यापर्यंत कशा पोहोचतायत ह्या सगळ्या गप्पा आपण चालू ठेवूयात पुढच्या भागांमध्ये. आजचा भाग इथेच आपण संपवतोय. नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.